आपलं जे डिझायर आहे, आपलं जे गोल आहे, आपल्याला जे मॅनिफेस्ट करायचं आहे, त्या गोष्टीसाठी आपण पॉझिटिव्ह एनर्जी दिली पाहिजे. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट केले पाहिजे, पॉझिटिव्ह फीलिंग्स क्रिएट केले पाहिजेत आणि तशा ॲक्शनसुद्धा घ्यायला हव्यात. आणि जेव्हा आपण हे सगळं करतो, सगळ्या गोष्टी अलाइनमेंटमध्ये येतात, आपल्या गोलच्या अलाइनमेंटमध्ये आपण येतो, तेव्हा आपलं गोल मॅनिफेस्ट होत असतं. आणि याच्यासाठी पेशन्ससुद्धा दाखवावा लागतो. डेस्परेट होऊन त्या मुलासारखं केलं तर आपलं गोल मग अचीव्ह होत नाही. त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात. आणि याच्यासाठीच आपण अवेअर राहिलं पाहिजे, आपण काय मॅनिफेस्ट करतोय आणि त्या गोष्टीला आपण कोणती एनर्जी देतोय. आपण जर डेस्परेशनची एनर्जी दिली की माझं गोल कंप्लीट होतच नाही आहे, कधी होणार, कसं होणार, कधी होणार, आपण युनिवर्सवर ट्रस्ट केला नाही आणि उतावीळपणा दाखवला, तर मग आपलं डिझायर, आपलं गोल कंप्लीट होणं डिफिकल्ट होऊन जातं. आपलं गोल तेव्हाच अचीव्ह होतं, आपल्याला जे हवं आहे ती गोष्ट तेव्हाच मॅनिफेस्ट होते जेव्हा आपली एनर्जी आपल्या गोलशी मॅच होते. आपलं जे गोल आहे ते मिळाल्यावर आपण कसे फील करू, आपले कसे विचार असतील, आपल्या कशा ॲक्शन्स असतील, हे जेव्हा आपल्या आतमध्ये आपण क्रिएट करतो, दोन्ही गोष्टी जेव्हा मॅच होतात तेव्हाच आपलं मॅनिफेस्टेशन कंप्लीट होत असतं. हा फॉर्म्युला आहे मॅनिफेस्टेशनचा.